दिल्ली जातात. दिल्ली जातात. हा दिल्ली. दिल्लीचं आहे. आइए राजा जी. हाँ राम सिंह, जी राजा. हमसे भी आगे ये कौन खड़ा है? आप हैं महाराजा यशवंत सिंह. जसवंत सिंह. कोंढाण्याच्या कड्याखाली आमच्या मावळ्यांकडून मार खाऊन शेपूट घालून पळायला जसवंत सिंह, ज्याला आम्ही ताणून मारला, तो आमच्या समोर उभं राहायचं साहस करतोच कसा? अर्थ काय याचा? कशासाठी आमचा अपमान? राजा जी शांत हो जाइए. इस तरह का बर्ताव करना दरबार के रिवाज के अनुसार. अरे कुठला दरबार आणि कुठला रिवाज? रिवाज पाळायला तुमच्या बादशाहचे गुलाम नाही होत आम्ही. आम्ही शिवाजी आहोत आणि आमच्यासाठी आम्ही ठरवू तीच पूर्व दिशा असते. आणि हे तुमच्या बादशाह नाही माहिती. या दरबारात असा एक वीर दाखवा जो आमच्या तलवारी पुढं तग धरेल. कुणाची माय वेळेले तर शड्डू ठोकून आमचा सामना करायला. राम सिंह, जी हुजूर. सिवा की तौलिया क्यों चढ़ गई है? मैं देखता हूँ. गर खिलत के लिए वो आखिर रहा है तो दे दो उसे भी खिलत. अरे थुंकतो तुमचा अशा खिल्लतींवर. लाथेने उडवतो असल्या मसनदी. शिवाजी कधीच कोणाच्या दयेचा विषय बनून राहत नाही. गुस्सा करने से सच्चाई नहीं बदलती शिवाजी. और तुम किस स्वाभिमान की बात कर रहे हो? सब कुछ हार कर. शिवाजी एकदा हरला म्हणजे गुलाम बनला असं जर आपण समजत असाल तर याआधी आपण आमच्या समोर 10 हरला आहात. 10 आपण आमची गुलामगिरी पत्करली आहे. शिवाजी, गुस्सा करने से सच्चाई नहीं बदलती. अभी आपने ही कहा. तुम हिंदुस्तान के शहंशाह से बात कर रहे हो. अरे स्वतःच्या भावाला आणि बापाला ठार करून गादी बळकावली म्हणजे शहेनशाह होता येत नसतं. राजे पण स्वतःच्या कर्तृत्वानं शोभावं लागतं. आज या दरबारात आम्ही निहत्य उभे आहोत. आमची मान गर्वाने ताठ आहे. भले मान तुटून पडेल पण आम्ही घाबरणार नाही. हे राजेपण असतं. मी तर स्वतःभोवती हजारो हत्यारबंद शिपाई ठेवले. स्वतःला शहेनशाह म्हणवता मग एवढे घाबरता कुणाला? खामोश! हमें डरपोक कहते हो? जुबान काट सकते हैं हम तुम्हारी. जरूर, पण ही जीवा छाटण्यापूर्वीच या शिवेवरून उडणारी थुंकी तुमच्या या वैभवावर पडेल आणि तोच एक इतिहास पडून जाईल. लक्षात ठेवा, सत्तेची मिजाज आमच्या समोर चालत नाही. अशा एकच नाही तर 4 पातशाहींना आमच्या मांडीखाली चिरडून मराठ्यांचा स्वाभिमानी भगवा फडकावणारे आम्ही आहोत. शिवाजी राजे, शहाजी राजे, भोसले. शिवाची झाली गरज.